समजा तुम्ही जंगलात अडकलेले आहात आणि तुम्हाला त्या जंगलातून बाहेर पडायचं आहे. आता जंगलातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल आणि तुम्ही मग रस्ता शोधत गेले, झाडं कापत कापत रस्ता काढत गेले आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला लक्षात आलं की आपण तो जंगलात आणखीन आत आत खोल खोल चालत जात आहोत, मग काय होईल? आणि जर तुमच्यामध्ये एक असा हुशार माणूस आहे, त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला आधीच दिशा निश्चित केलेली बरी, म्हणून तो एका उंच झाडावर चढला, उंच झाडावर चढून त्याने टेहाळणी केली आणि जंगलातून बाहेर पडण्याची दिशा शोधली आणि मग त्या दिशेने झाडं कापत कापत सगळेजण बाहेर पडले. तर आयुष्याचं जे डिझाईन बनवायचं असते ते डिझाईन बनवायचं असते ते यासाठी की आपण चुकीच्या ठिकाणी जाऊ नये. आयुष्याचं डिझाईन बनवणं म्हणजेच काय, एक व्हिजन बिल्ड करणं. म्हणजे एखादा माणूस नागपूरला आहे, त्याला चेन्नईला जायचं आहे, भारताच्या अगदी दक्षिण टोकावर जायचं आहे, तिथून त्याला सूर्यास्त बघायचा आहे आणि भोपाळला आल्यावर त्याला समजलं की तो नॉर्थकडे उत्तरेकडे आलेला आहे, तर मग काय होईल? पुष्कळदा आयुष्यात असं होतं, माणसं मोठं मोठं यश मिळवतात, खूप पैसा कमावतात आणि स्वतःचं आरोग्य मात्र गमावून बसतात. याचं उदाहरण आहे राकेश झुनझुनवाला. ते नेहमी म्हणतात की मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी होती. आणि राकेश झुनझुनवाला हे भारताच्या इतिहासातले महत्त्वाचे इन्व्हेस्टर आहेत, मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत की त्यांचं उदाहरण सगळीकडे दिलं जाते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्याचा सखोल विचार जो आहे तो करावा लागतो. शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत रोहिडेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्याची मूल्य काय असतील, कोणत्या पद्धतीने स्वराज्य वाढवलं जाईल, काय उद्देश आहे, याची एक ढोबळ चर्चा त्या शपथेच्या निमित्ताने रोहिडेश्वरावर झाली होती. ते स्वराज्याचं मेंटल क्रिएशन होतं आणि त्यानंतर अनेक लढाया लढून, अनेक किल्ले सर करून, योग्य पद्धतीने कराची आकारणी करून, योग्य नीती नियम यांची अंमलबजावणी करून शिवरायांनी स्वराज्य आहे ते प्रत्यक्षात उतरलं. दॅट वॉज अ सेकंड ऑर फिजिकल क्रिएशन. फर्स्ट क्रिएशन वॉज दॅट मेंटल क्रिएशन ॲट रोहिडेश्वर. सेम गोष्ट आपल्या आयुष्यालाही लागू आहे. आपण घर बांधतो तर आधी नकाशा काढतो आणि मग बांधकाम करतो. त्या दृष्टीने आपल्याला आपली तयारी जी आहे ती करावी लागत असते. तुमचं यश हे अपघाताने तुम्हाला मिळायला हवं की तुम्ही त्या दृष्टीने एक दिशा निश्चित करून प्रयत्न करायला हवे, हे पण तुम्हाला ठरवावं लागेल. मग हे डिझाईन बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपल्याला व्हाय शोधायचं आहे. आपण का जगतो, आपल्या जगण्याचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे, हेतू काय आहे, हे पहिल्यांदा निश्चित करायचं आहे. त्यानंतर हे उद्दिष्ट, हा हेतू, हा जो व्हाय आहे हा आपण कसा साध्य करणार आहे हे ठरवायचं आहे, म्हणजे व्हॉट ठरवायचं आहे. आणि मग काय साध्य केल्याने आपण हे व्हाय पूर्ण करणार आहोत हे व्हॉटमध्ये येईल. आणि आपण ते कसं साध्य करणार आहोत हे हाऊ मध्ये येईल, की हाऊ कशा पद्धतीने आपण ते साध्य करणार आहोत. व्हाय, व्हॉट, हाऊ. MS धोनीने हे ठरवलं की त्याला काय करायचं आहे, व्हाय ही वॉन्ट टू लिव्ह, आणि त्याचं टार्गेट होतं स्पोर्ट्समधून एक आपल्या देशासाठी कॉन्ट्रीब्युशन देणं. मग त्याने हे ठरवलं की व्हॉट, तर तो क्रिकेटर बनेल. हाऊ, मग त्याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस मिळेल, त्या संधीचा उपयोग, संधी मिळवली नाही तर ती संधी निर्माण करणं आणि या माध्यमातून आपलं ध्येय जे आहे वेगवेगळ्या स्पर्धा जिंकत जात जात साध्य करणं. सुहास नावाचा एक माझा मित्र होता. त्याला असं वाटलं की आपण आपल्या घरची जी परिस्थिती आहे ती सुधरवली पाहिजे आणि त्यासाठी त्याला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, पैसा कमावला पाहिजे. मग तो कमवायचा म्हणजे काय करायचं, तर त्याने ठरवलं की आपण डॉक्टर बनायचं. मग डॉक्टर बनायचं तर कसं, मग त्याच्यामध्ये पायऱ्या आल्या की 12वीत चांगले मार्क, नीट, त्याच्यानंतर MBBS, वॉट एव्हर. ठीक आहे ना. ही सूत्री आहे. आता ही निर्धारित करत असताना तुम्हाला मी काही सिनारिओज देतो ज्यांचा तुम्ही वापर करू शकता. पहिला सिनारिओ आहे की तुम्ही कल्पना करू शकता की तुमची 50वी अॅनिव्हर्सरी होते आहे, बर्थ अॅनिव्हर्सरी असू शकते तुमची, किंवा 25वी मॅरेज अॅनिव्हर्सरी असू शकते, वॉट एव्हर. आणि मग त्यावेळेस तुमचं आरोग्य कसं असेल आणि त्यासाठी तुम्ही काय किंमत चुकवलेली असेल, तुमच्या अचिव्हमेंट्स काय असतील आणि त्या तुम्ही कशा प्राप्त केलेल्या असतील, तुमचे सोशल रिलेशन्स कसे असतील आणि ते तुम्ही कसे जपलेले असतील, तुमचे कॉन्ट्रीब्युशन, सोशल कॉन्ट्रीब्युशन काय असेल, सामाजिक योगदान तुमचं काय असेल. आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे की तुमचा मेंटल पीस कसा असेल, तुमची इंटेग्रिटी कशी असेल, तुमची स्वतःबद्दलची भावना काय असेल. या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला ठरवावी लागतील. लक्षात घ्या की आपण फर्स्ट क्रिएशनचे रिझल्ट असतो.
पुष्कळदा आपण जाणीवपूर्वक हे जे मेंटल क्रिएशन आहे हे बनवत असतो आणि पुष्कळदा अजाणतेपणी ते आपल्या हातून बनलं जात असते. कारण कधी ना कधी आपण आपल्या मूल्यांबद्दल विचार केलेला असतो आयुष्यात, कधी ना कधी आपण आपल्या ध्येयाबद्दल पुसटसा का होईना विचार केलेला असतो आयुष्यात, फक्त आपण त्याला वेळ देऊन नीट त्याची आखणी केलेली नसते. पण जितके यशस्वी लोक आहेत त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं विजन जे आहे ते क्लिअर असते, हे लक्षात घ्या. आणि त्याच्याचमुळे त्यांना निर्णय घेणं जे आहे ते सोपं होत असते. म्हणून या बाबतीत बारकाईने विचार करा की आपण कोणते मूल्य पाळणार आहोत, आपण आयुष्यात काय करणार आहोत, ते का करणार आहोत, आणि मग आपलं एक फ्युचरचं जे पिक्चर आहे ते डोक्यात ठेवून चला. हे जसं जसं प्रत्यक्षात उतरेल असं नाही. म्हणजे डेल कार्नेजी त्यांचं उद्दिष्ट होतं एक लेखक बनणं, एक कादंबरीकार बनणं, आणि त्यांनी लिहिलं काय तर मोटिवेशनल बुक्स. कादंबरीकार म्हणून ते यशस्वी झाले, पण एक हेतू समोर होता म्हणून काहीतरी प्रयत्न झाला आणि त्यातून त्याच स्वरूपाचा त्यांना दुसरा हेतू मिळाला की ज्यात ते खूप जास्त यशस्वी झाले. त्यामुळे हे जे फ्रेमवर्क आहे, हे जे डिझाईन आहे, याची तुम्हाला पुढे निर्णय घेत असताना मदत होईल. डिसिजनचा तुम्हाला एक फ्रेमवर्क यातून मिळेल, एक क्रायटेरिया मिळेल. पण ते जसं जसं अंमलात आलंच पाहिजे हे जरुरी नाही, पण तुम्हाला ॲडॉप्ट होत जाण्याची जी ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, ती तुमच्यामध्ये डेव्हलप होऊन जाईल. शेवटी प्लॅन जसाच्या तसा इम्प्लिमेंट करण्यासाठी बनवायचा नसतो, तर प्लॅन आपण जेव्हा जेव्हा दिशेपासून भरकटत जात असतो तेव्हा पुन्हा स्वतःला मार्गावर आणण्यासाठी बनवला जात असतो, हे लक्षात घ्या. पुष्कळदा आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो. अशा वेळी आपण आपलं आयुष्य आपल्याला असं वाटतं की कंट्रोलमध्ये नाही आहे. त्यासाठी मी आधी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण जेव्हा अशी सिच्युएशन असते तेव्हा तुम्ही छोटे छोटे ध्येय ठेवा. अगदी एखादं सेमिस्टर असेल तुमचं, तर त्या सेमिस्टरच्या शेवटी किंवा डिग्रीच्या शेवटी तुम्ही काय मिळवलेलं असेल याची कल्पना करा. हे सेमिस्टर तुम्ही कसं घालवाल याची कल्पना करा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील त्या तुम्ही कशा घालवाल याची कल्पना करा. याचं एक विजन बनवा आणि छोटे छोटे 2-2, 4-4 महिन्याचे असे विजन बनवत जाऊन तुम्हाला ज्याच्यासाठी आधीचे मुद्देसुद्धा मदत करतील, तर विजन बनवत जाऊन तुम्ही स्वतःचं आयुष्य डिझाईन करण्याच्या प्रोसेसमध्ये एक कॉन्फिडन्स बिल्ड करू शकाल. तर या दृष्टीने तुम्ही पावलं टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोल आणि विश, इच्छा आणि ध्येय याच्यामधला एक फरक समजून घेणार आहोत आणि तो फरक समजून घेऊन आपण मग पुढची वाटचाल करणार आहोत. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.